आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे. याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील नाही तर मराठा असतील नाही तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही. मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात. म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय. आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे. मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे भीषण आहे. बरं, हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या युपीमध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे. याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे.